समाजाने दिलेला पाठिंबा हा लोकशाही आरक्षण दुष्काळमुक्त करण्यासाठी आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे। रात्र वैराची आहे, गाफील राहून चालणार नाही। महादेव कोळी समाजाच्या अनेक मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यासाठी मी तुमची बहीण म्हणून तुमच्या सोबत आहे। आम्ही भाजपासारखे खोटे बोलत नाही, जो शब्द देतो ते पाळतो। जोपर्यंत आपणाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। हे फक्त निवडणुकीपुरतं नाही, 100% मतदान करा आणि 100% मतदान म्हणजे काँग्रेसला। मागच्या 10 वर्षात भाजपने तुमच्या मतांचा वापर करून घेतला आणि तुमचा धोका झाला आहे। तुमचा अनेक वर्षापासूनचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही। तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। बंधू आणि बहिणी, आज या ठिकाणी कोळी समाजाचा मेळावा आपण सगळ्यांनी आयोजित केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। पाठिंबा आपण देत आहात, पण मी असं समजत नाही की तो मला आहे। हा पाठिंबा आहे काँग्रेस पक्षासाठी, हा पाठिंबा आहे लोकशाहीसाठी, हा पाठिंबा आहे आरक्षणासाठी, हा पाठिंबा आहे महागाई कमी करण्यासाठी, हा पाठिंबा आहे सोलापूर दुष्काळमुक्त करण्यासाठी। ही लढाई माझ्या एकटीची नाहीये, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे। पण निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे, या अनुषंगाने आपण काम करणं महत्त्वाचं आहे। अवघ्या 2 दिवसात ही निवडणूक आहे, रात्र वैराची आहे, गाफील राहून चालणार नाही। मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की कोळी समाजाच्या अनेक मागण्या आहेत। मला माहिती आहे निंबर्गी सर आणि मी अनेकदा आम्ही त्या ठिकाणी त्याबद्दल आम्ही चर्चा देखील केली आहे। विधानसभेमध्ये काही वेळेस कोळी समाजाच्या मागण्या मांडण्याचा मला योग पण आला आहे आणि ह्या पुढे देखील समाजाच्या ज्या काही मागण्या असतील, समाजाची जी काही लढाई असेल, तुम्ही एकटे नाही आहात, पण तुमची बहीण म्हणून खंबीरपणे मी तुमच्या खांद्याला काम करेन। आणि आम्ही खोटं बोलत नाही रेटून बीजेपी सारखं, आम्ही जो शब्द देतो तो पाळतो आणि 100% निवडणुका, इलेक्शन, मत ह्या सगळ्या समाजाच्या अडचणी पुढे किरकोळ गोष्टी वाटतात आणि हा संघर्ष आपला फक्त निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत नाहीये, पण हा जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आपला संघर्ष आहे। आणि मी तुमच्या सोबत आहे, तुमचा आशीर्वाद असला आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली तर 100% कोळी समाजाचा आवाज हा लोकसभेमध्ये मी मांडण्यास पुढाकार घेईन, अशी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देते, विश्वास देते। आणि आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला, वेगवेगळ्या गावातून वस्तीतून आला, आपल्या समाजाचं 100% मतदान झालं पाहिजे याकडे आपण लक्ष देऊ। 100% मतदान म्हणजे काँग्रेसला, सगळ्यांनी 100% मतदान काँग्रेसला केलं पाहिजे अशी मी विनंती करते। आणि तुमची बहीण या नात्याने मी समर्थपणे लढायला या ठिकाणी तयार आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण शांत बसणार नाही। त्यासोबत पाण्याचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाने आपल्याला फक्त खोटं सांगितलं, तुमच्या मताचा वापर करून घेतला आणि स्वतः मात्र सत्तेची मजा घेतली, तुमचा अपमान केला। कारण जेवढं सांगितलेलं त्याची पूर्तता भारतीय जनता पक्षाकडून झाली नाहीये, तुमच्या बरोबर धोका झालाय। आणि आज म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही काँग्रेस, आम्ही सगळे एकत्रित आलो तुमच्यासाठी, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि ते करून आम्ही दाखवू एवढंच या ठिकाणी शब्द देते। तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आशेने तुम्ही आमच्याकडे बघत आहात, नक्कीच आम्ही तुम्हाला निराश करणार नाही, एवढं मी एक बहीण या नात्याने तुम्हाला आश्वासन देते। आणि हा जो तुमचा संघर्ष आहे अनेक वर्षापासून, तो देखील वाया जाऊ देणार नाही, एवढं पण या ठिकाणी मी सांगते। आपण सगळे जोमाने काँग्रेस सोबत राहूया, कारण काँग्रेस पक्षाला जाणीव आहे समाजाबद्दल, तुम्ही अनेक वर्षापासून बघितलंय। आणि 100% आम्ही जे काही मागण्या ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध शेवटपर्यंत असेल, एवढंच या ठिकाणी सांगते। आपण सगळे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनापासून आभार मानते। 7 तारखेला पहिल्या क्रमांकावर आपलं नाव आहे, चिन्ह आहे आणि तुम्ही आशीर्वाद स्वरूपात मला मतदान करा एवढी विनंती करते। निवडणूक जसं मी म्हणाली एक कारण असतं, एक निमित्त असतं, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत हे या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।